माहिती सोबतच भारतीय जनता पक्षातर्फे या कायद्याच्या समोर अभियान राबवण्यात येणार आहे आणि त्या पण संदर्भातली सर्व माहिती आपल्या सर्व पत्रकार परिषदेत केलेली आहे. आपण सर्वप्रथम पालकमंत्री यांचं मी स्वागत करतो. आपल्या या महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राने जे जनजागरण अभियान राबवणार आहे त्या अभियानाच्या सदस्यपदी आपले राज्यसभेचे खासदार बोंडे साहेब या समितीच्या अध्यक्ष म्हणून त्यांना आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिलेला आहे. आणि सोबतच आपण सर्वजण जाणतो की देशामध्ये पहिलेपासूनच मनरेगा ही योजना त्या ठिकाणी सुरू होती. याची व्याप्ती अजून वाढविण्याकरता या योजनेतून होणारे कामं हे लोकांना दिसले पाहिजे आणि खरोखर त्याचा लाभ ह्या देशात राहणाऱ्या लोकांना मिळाला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या समाजातला एक जो श्रमिक वर्ग आहे, त्याच पद्धतीनं शेतात काम करणारा शेतकरी वर्ग यांच्यासोबत देखील न्याय झाला पाहिजे. याच्याकरिता ह्या योजनेची व्याप्ती काढून त्याचं नाव VB जी रामजी ह्या पद्धतीनं एक नवीन योजना तयार करण्यात आली. कायद्याने देखील त्याला मान्यता देण्यात आलेली आहे. यामुळे निश्चितच ग्रामीण भागातल्या इन्फ्रास्ट्रक्चर सोबतच अर्थव्यवस्था देखील मोठ्या प्रमाणावर बळकटणार आहे. निश्चितपणे ही योजना जास्तीत जास्त पारदर्शक झाली पाहिजे आणि पारदर्शक होऊन याची व्याप्ती लोकांपर्यंत वाढून लोकांना याला जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे. ह्या पद्धतीची कार्यप्रणाली या योजनेच्या मध्ये राहणार आहे. हो, यामध्ये शेतकऱ्यांचा वापर उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी मदत होणार आहे का किंवा तशा पद्धतीचं तंत्रज्ञान या योजनेच्या माध्यमातून पुढे येणार आहे? शेतकरी ही योजना मॉनिटर करण्याकरता त्या ठिकाणी AI टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना प्रत्यक्षात AIचा वापर देण्याकरता प्रशिक्षण देखील पुढच्या टप्प्यात देण्यात येईल. आपण जर बघितलं तर आता ही योजना सुरू झालेली आहे. हळूहळू याची अंमलबजावणी जेव्हा सुरू होईल तर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की याच्यामध्ये कशा पद्धतीनं AIचा वापर करण्यात आलेला आहे. आत्ताच आपण बघितलं की आधी प्रशासकीय खर्च करण्याची जी 6% व्यवस्था होती ती वाढून 6%वरून 9% त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे प्रशासन देखील अधिक मजबूतीने ही योजना त्या ठिकाणी मॉनिटर करू शकतो. आधीच्या योजनेमध्ये हे सर्व जे लूपहॉल्स होते ते दूर करण्याकरता आणि जो उद्देश ह्या योजनेचा आहे तो उद्देश सफल करण्याकरता याची व्यापकता त्या ठिकाणी वाढविण्यात आली. आपण सांगितलं कामगारांना 7 दिवसातच पेमेंट भेटणार आहे, त्या संदर्भात काय? नाही, निश्चितच कामगारांना त्यांच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून लवकरात लवकर हे त्या ठिकाणी पेमेंट मिळण्याकरता देखील प्रयोजन याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे. जर का त्याला त्या ठराविक कालावधीमध्ये मिळालं नाही तर त्याचं व्याज देखील त्या ठिकाणी कामगारांना मिळणार आहे. महात्मा गांधींचं नाव कुठेतरी पुसण्याचा प्रयत्न त्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. महात्मा गांधींचं नाव ह्या देशातून आणि जगातून कधीही पुसल्या त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. आणि मला असं वाटते नावामध्ये असण्यापेक्षा नाव कुठे कोणाचं आहे याच्यापेक्षा त्या योजनेमध्ये काय आणि योजनेची व्याप्ती कितपत बळकट आहे हे अधिक महत्वाचं आहे. असं आहे की VB जी रामजीचं विधेयक पास झाल्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक कमिटी बनवण्यात आली आणि या कमिटीमध्ये 5 लोकांचा अंतर्भाव करण्यात आला, ज्याचे संयोजक सन्माननीय खासदार अनिलजी बोंडे यांना संयोजक बनवण्यात आला आणि आम्ही 4 लोक जे आहेत ते सहसंयोजक म्हणून याच्यामध्ये घेण्यात आले. महाराष्ट्रभर ही VB जी रामजी योजना राबवण्याच्या संदर्भामध्ये आम्हाला सूचना देण्यात आल्या आणि सूचना देण्यात आल्यानंतर आम्ही जिल्हा स्तरावर आणि मंडळ स्तरावर सुद्धा याची एक समिती बनवण्यात यावी म्हणून संबंधित जिल्हाध्यक्षांना सांगितलं आणि यांची समितीसुद्धा या ठिकाणी बनवण्यात आली आहे. आता VB जी रामजी ही जी योजना आहे पूर्वी मनरेगा होती आणि त्याचं नाव बदलून VB जी रामजी करण्यात आलं. विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन असं ते नाव आहे आणि याचा फायदा हा ग्रामीण भागातील लोकांना 100% झाल्याशिवाय राहणार नाही. कारण पूर्वीच्या योजनेमध्ये 100 दिवसच काम करण्याची मुभा होती. आता ती 25 दिवसांनी वाढवून 125 दिवस करण्यात आली. ST कॅटेगरीच्या लोकांना 25 दिवस अजून जास्त मुभा देण्यात आली, म्हणजे 150 दिवस त्यांना काम करण्याची मुभा देण्यात आली. या ठिकाणी या योजनेचा फायदा हा सर्व ग्रामपंचायतला आणि ग्रामपंचायतमध्ये असणाऱ्या सर्व गावांना याचा फायदा होणार हे निश्चित आहे. म्हणून तर ही योजना आणली ना, म्हणजे पूर्वी मनरेगा होती
ज्याला रोजगार हमी म्हणायचं, अर्धे तुम्ही अर्धे आम्ही, आणि हे अर्धे तुम्ही अर्धे आम्ही बंद व्हायला पाहिजे. म्हणून विकसित भारत जी रामजी ही योजना या ठिकाणी आणल्या गेली आणि या योजनेचा फायदा असा होईल की AIचा वापर करून होणारा भ्रष्टाचार या ठिकाणी संपवला जाईल. आता त्याची चौकशी चालू आहे. जशी जशी चौकशी येईल तसं तसं तुम्हाला सांगेल.